चौके छक्के मारून क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या नगरसेवक केशव पोरजे यांच्या रूपानं ठाकरे सेनेला नवं नेतृत्व मिळू पाहत आहे. जन आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं त्यांची झलक बघायला मिळाली आहे. केशव सीताराम पोरजे हे देवळाली गाव, विहित गाव, वडनेर गावातलं धडाडीचं तरुण नेतृत्व. माजी आमदार बबन घोलप यांना राजकीय गुरु मानणाऱ्या केशव तात्यांनी 2005ला राजकारणात एंट्री केली. क्रिकेटची आवड असल्यानं पंचक्रोशीतील अनेक मैदानं त्यांनी गाजवली. वालदेवी स्पोर्ट क्लब अँड फ्रेंड सर्कलची स्थापना करून त्यांनी आपल्यातील क्रिकेटर कायम जिवंत ठेवला. आमदार बबन घोलप चषक स्पर्धा ही त्यांनी अनेकदा आयोजित केली. समाजकार्याची विशेष आवड असलेले केशव तात्या तसे कट्टर शिवसैनिक. शाखा प्रमुख पदापासून त्यांची सुरुवात झाली. देवळाली, विहित गाव, वडनेर या भागात त्यांनी सेनेच्या भगव्याचा झंझावात कायम ठेवला. या भागात त्यांनी पक्षाचं मजबूत संघटन तयार केलं. दिवंगत राजाभाऊ गोडसे यांना निवडून आणण्यात केशव तात्यांचा सिंहाचा वाटा राहिला. प्रभाग 22 कार्यक्षेत्र असलेल्या तात्यांनी 2012मध्ये पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक लढवली. मात्र हेमंत गोडसे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पण एका पराभवानं हार मानतील ते केशव तात्या कसले. ते पुन्हा त्वेषाने उभे राहिले. गोडसे खासदार झाल्यावर पोटनिवडणूक लागली. त्यात केशव तात्या पुन्हा रिंगणात उतरले आणि निवडूनही आले. तेव्हापासून त्यांनी या प्रभागावर आपली पकड कायम ठेवली. संघटनेत उपविभाग प्रमुख, देवळाली विधानसभा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख अशी विविध पदं भूषवलेल्या केशव तात्यांनी नाशिक रोड प्रभाग समिती सभापती होण्याचा मानही पटकावला आहे. राजकारणाबरोबरच एक प्रगतशील शेतकरी देखील आहेत. शेतात पिकवलेला शेतमाल स्वतः पिकअप चालवून कृषी उत्पन्न बाजार समितीत नेणाऱ्या केशव तात्यांचा ब्राह्मणगाव, नाणेगाव, सय्यद पिंपरी या भागातील शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचं नातं आहे. हाच स्नेह त्यांना आधी बबन घोलप यांच्यानंतर त्यांचे पुत्र योगेश घोलप यांना निवडणुकीत मताधिक्य मिळवून देण्यास महत्त्वाचा ठरला. दरम्यानच्या काळात अनेक राजकीय वादळं आली. शिवसेनेत उभी फूट पडली. बबन घोलप यांनी ठाकरे गटाची साथ सोडून आधी शिंदे सेना नंतर भाजपात जाणं पसंत केलं. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही केशव तात्यांनी मात्र ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून राहणंच पसंत केलं. नाशिक रोडमध्ये ठाकरे सेनेचा भगवा आजही डौलानं फडकावत ठेवला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग 22 मध्ये सर्वच्या सर्व जागा निवडून आणत राष्ट्रवादीचे आमदार सरोज आहिरे यांना धक्का दिला. सध्या ते महापालिकेत ठाकरे सेनेचे गटनेते आहेत. ठाकरे सेनेचा सध्या पडता काळ सुरू आहे. अनेक जण राजकीय स्वार्थासाठी पक्ष सोडून जात आहे. त्यामुळे आक्रमक नेतृत्वाची उणीव ठाकरे सेनेला भासत आहे. केशव तात्यांनी ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. शहरातील खड्ड्यांचा मुद्दा घेऊन ठाकरे सेनेनं जन आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाची धुरा केशव तात्यांनी सांभाळली. किंबहुना या मोर्चाच्या नेतृत्वानं त्यांचं नेतृत्व उजाळून निघालं. त्याआधी युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शहरभर फिरून खड्डे स्वतः अनुभवले. तेव्हाही केशव तात्यांनी सार्थ केलं. सध्या ठाकरे सेनेला शहर आणि जिल्ह्यातही आक्रमक नेतृत्वाची गरज आहे. हे नेतृत्व केशव तात्यांच्या रूपानं नाशिक रोडकडे सरकलं आहे. याचमुळे भविष्यात केशव तात्यांच्या खांद्यावर शहर किंवा जिल्ह्याची धुरा सोपवली गेल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.